कंपाऊंडरकडून औषध घेतल्याने त्यांची पोटदुखी कधीच थांबणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उभाटावर खरमरीत टीका. माजी आमदार राजन साळवींचा शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश. कोकणात उभाटाला जबर धक्का. मराठी माणसाला तो पुरस्कार दिला त्याचा अभिमान पाहिजे, मात्र माझ्या द्वेषाने पछाडलेल्या लोकांनी महाजी शिंदे यांचा अपमान केला, साहित्यिकांचा अपमान केला आणि शरद पवार यांचाही अपमान केला. ही पोटदुखी कधीच थांबणार नाही, कारण ते कंपाऊंडरकडून औषध घेतात. त्यांना चांगल्या डॉक्टरकडे दाखवलं पाहिजे, अशी खरमरीत टीका शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ठाण्यातील आनंद आश्रम येथे राजापूर लांजा मतदारसंघाचे उभाटा गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी पुरस्कारांवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. शिंदे म्हणाले की एका मराठी माणसाचा मराठी माणसाकडून सत्कार केला तर त्यांना पोटदुखी झाली. त्या सोहळ्यात शरद पवार यांनी संस्कृती दाखवली आणि या लोकांनी विकृती दाखवली, अशी बोचरी टीका शिंदे यांनी संजय राऊतांवर केली. ज्याप्रमाणे मोगलांच्या घोड्यांना संताजी धनाजी दिसायचे तसे मी आता त्यांना दिसतोय. माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा. एकनाथ शिंदे जिथे उभा राहतो तिथून लाईन सुरू होते, ती जनसेवेची लाईन असते. एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, हा इतिहास राज्याने पाहिला आहे. आमच्याकडे येत आहे त्यांचे आम्ही स्वागत करतोय, पण तुमच्याकडे का जात आहे याचा विचार करायला हवा, असे शिंदे म्हणाले. विकासाचा अजेंडा चालवला म्हणून राज्यातील जनतेने देदीप्यमान विजय मिळवून दिला. कोकण भगवमय झाले पाहिजे. कोकण भगवमय झाले पाहिजे. बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केले. कोकणाचा राहिलेला विकास आपल्याला करायचा आहे, अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. कोकणातला ठाण्यावाग पुन्हा एकदा गुहेत परतला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राजन साळवी यांचे स्वागत केले. साळवी हे रत्नागिरीचे नगराध्यक्ष होते, 3 वेळा आमदार होते, आताही आमदार झाले असते. किरण सामंत, उदय सामंत म्हणाले होते की साळवींना बोलवा आणि तिकीट द्या, अशी आठवण शिंदे यांनी सांगितली. शिवसेना कार्यकर्त्याचा पक्ष असून कोणाच्या मालकीचा नाही. इथं राजाचा मुलगा राजा नाही बनणार, तर जो काम करेल तोच राजा बनेल. पण जी वागणूक दिली गेली म्हणून 2.5 वर्षापूर्वी उठाव करावा लागला. लोकांच्या मनातलं सरकार या ठिकाणी आणावं लागलं, असं ते म्हणाले. गेल्या काही वर्षात किती काही कामे केले. मवियाने जे प्रकल्प बंद पाडले ते सुरू केले. लोकाभिमुख योजना आणल्या म्हणून अनेक लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे शिंदे म्हणाले. ज्या पक्षांच्या विचारांना लागली वाळवी तिकडे कसा राहील राजन साळवी, असा टोला त्यांनी उभाटाला लगावला. मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून मला वाटत होते राजन साळवी माझ्यासोबत यायला हवे, पण तेव्हा काही लोक आडवे आले होते. आता सगळे स्पीड ब्रेकर दूर करून ते आले, असे शिंदे म्हणाले. परंतु माझ्या एकनाथ शिंदे याच्या द्वेषाने पछाडलेले लोक त्यांनी महाजी शिंदे यांचाही अपमान केला, त्यांच्या इतिहासाचाही अपमान केला. साहित्य संमेलनातले साहित्यिक दलाली करतात असं म्हणाले, साहित्यिकांचाही अपमान केला. आणि ज्या ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी या ठिकाणी सत्ता आणली, मुख्यमंत्री बनवलं आणि ज्यांच्या मागे पुढे फिरणारे त्यांनी शरद पवार साहेबांचाही अपमान केला. माझं तर जाऊ दे, परंतु त्यांची वृत्ती जी आहे खेकडा वृत्ती, याच्यावरून दिसते की खऱ्या अर्थाने पवार साहेबांनी जे केलं ते राजकारणापलीकडचं त्यांनी बोलूनही दाखवलं की राजकारणापलीकडचं जे काही संबंध आहे, नाते आहे, ते निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून शरद पवार साहेबांनी आपली संस्कृती दाखवली, परंतु या लोकांनी आपली विकृती दाखवली. हा फरक आहे. शरद पवार साहेबांनी हा एकनाथ शिंदे कसा घडला, कसा त्यांनी ठाण्याचा विकास केला, महाराष्ट्राचा विकास केला,
आणि नागरी शहरी ग्रामीण भागाची जाण असणारा हा एकनाथ शिंदे असा त्यांनी उल्लेख केला. कारण मी दिवस रात्र मेहनत केली, पायाला भिंगरी लावून फिरलो आणि म्हणून आधीच्या मुख्यमंत्र्यांची काम आणि माझं काम हे त्यांना माहीत होतं. कारण त्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल त्यांनी स्वतःच्या पुस्तकातच लिहिलं की घरात बसून राज्य कारभार करता येत नाही, राज्य ओळखता येत नाही, राज्य कारभार समजत नाही. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, ही विकृती आहे, ही पोटदुखी आहे. खरं म्हणजे मी आपल्याला सांगेन, ही पोटदुखी कधी थांबणार, कधीच थांबणार नाही. कारण ते कंपाऊंडर कडून औषध घेतात, त्यांनी चांगल्या डॉक्टर कडून औषध घ्यायला पाहिजे, समजलं, तेव्हा पोटदुखी थांबेल. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. गायमुख येथील कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प राज्यातील सर्वात मोठा ठरेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला विश्वास. ठाणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प. ठाणे घोडबंदर परिसरातील विकास प्रकल्पाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली पाहणी. गायमुख येथील कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प हा ठाणे शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तेथील 2 प्रकल्पांचे एकत्रीकरण करून अधिक मोठ्या जागेत हा प्रकल्प कार्यान्वित करावा. 3 एकरच्या जागेत सुमारे 300 ते 400 टन ओल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून खतनिर्मिती होईल. राज्यातील अशा प्रकारचा हा मोठा प्रकल्प ठरेल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. ठाणे शहर घोडबंदर रोड परिसरातील 4 विकास कामांची पाहणी शुक्रवारी सकाळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. त्यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, उपनगर अभियंता गुणवंत झांबरे, कार्यकारी अभियंता संजय कदम आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात या 4 महत्त्वाच्या प्रकल्पासाठी मोठा निधी दिला. याची कामे आता सुरू झाली आहेत. खतनिर्मिती प्रकल्प, नागला बंदर खाडीन किनारा सुशोभीकरण, बोरीवडे मैदानाचा विकास, आनंदनगर येथील आरक्षित भूखंडावरील उद्यान या कामांची पाहणी केली. त्याबाबत आवश्यक ते निर्देश आणि सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निर्देशांप्रमाणे गायमुख येथील महापालिकेच्या ताब्यातील जास्तीत जास्त जागेचा वापर करून 300 ते 400 टनापर्यंतचा ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा एकत्रित प्रकल्प करण्यात येईल असे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी स्पष्ट केले. ठाण्यातील प्रत्येक विद्यार्थ्याने एकतरी झाड लावून त्याची काळजी घ्यावी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ठाणेकरांना आवाहन. ठाणे महापालिकेच्या वृक्षवल्ली 2025चे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन. प्रदर्शन रविवारपर्यंत नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार. ठाणे शहर हे स्वच्छ आणि सुंदर शहर करण्यासाठी आपण काम करतोच आहोत. आता हे हरित शहर म्हणूनही प्रसिद्ध व्हायला हवे. त्यात सगळ्यांनी सहभाग घ्यावा. विशेषतः ठाण्यातील सर्व विद्यार्थ्यांनी किमान 1 झाड लावावे आणि त्याची काळजी घ्यावी. महापालिकेने त्याप्रमाणे उपक्रम आखावा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ठाणे महानगरपालिकेतर्फे कॅडबरी जंक्शन नजीक रेमंड कंपनीच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या 14व्या झाडे, फुले, फळे, भाजीपाला यांचा समावेश असलेल्या वृक्षवल्ली 2025चे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ठाणे महापालिकेने 1 एकरच्या क्षेत्रात सेंद्रिय भाजीपाला पिकवावा, नागरिक तेथे भेट देतील, खरेदी करतील अशा प्रकारचा प्रयोग करणारी ठाणे महापालिका ही पहिलीच महापालिका ठरेल, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. व्यासपीठावर महापालिका आयुक्त सौरभराव, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका नम्रता भोसले, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उद्यान मधुकर बोडके, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील आदी उपस्थित होते. प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रदर्शनातील सजावट, झाडे, फुले यांची पाहणी केली. खास वातानुकूलित कक्षातील विशेष रोपे, फुले यालाही त्यांनी भेट दिली. भातशेती, गावातील घराची प्रतिकृती, भाजीपाला विभाग, औषधी वनस्पती विभाग, विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे, विविध प्रकारचे स्टॉल यांचीही पाहणी त्यांनी केली. निसर्गाचे संवर्धन करायचे असेल तर आपण मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे. ठाणे महापालिकेने गेल्या वर्षी मुख्यमंत्री हरित अभियानात 1.5 लाख झाडे लावली. यावर्षी ती संख्या 2 लाखांवर न्यावी, पुढील वर्षी आणखी वाढवावी, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. बांबू लागवड, ऑक्सिजन पार्कचा विकास, तलावांचे सुशोभीकरण यावरही महापालिका लक्ष देत आहे. जोगीला तलाव पूर्ववत करण्याचे काम 70% झाले आहे. उर्वरित काम लवकर पूर्ण करून पूर्ण भरावाखाली गेलेला तलाव पूर्ववत करण्याचे मोठे काम होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. गेले अनेक वर्ष आपण या माध्यमातून हे वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो आणि म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती, ही संत तुकारामाने निसर्गाचं आपल्या आयुष्यातलं स्थान मांडलेलं आहे. खरं म्हणजे प्राणी, पक्षी, झाडं, वन, निसर्गामुळे आपण श्वास घेतोय, खऱ्या अर्थाने त्याच्यामुळे जगतोय आणि आपण आनंदी राहतोय आणि म्हणून त्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे, ही आपली काळाची गरज आहे. त्यामुळेच आपण गेले 14 वर्ष, मला आजही वेळ नव्हता खरं म्हणजे मी नाशिकला चाललो आहे, परंतु तुमचं हे जे मिशन आहे हे गेल्या 14 वर्षापासून आपण सातत्याने अखंडितपणे या ठिकाणी करताय. फक्त महापालिका आयोजित करते असं नाही, याच्यामध्ये सगळं जे आपले या ठाणेकर आहेत ते पार्टिसिपंट असतात आणि ठाणेकर याच्यामध्ये सहभाग घेतात आणि हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ठाणेकरांची इन्व्हॉल्वमेंट, सोसायट्यांची इन्व्हॉल्वमेंट, शाळांची इन्व्हॉल्वमेंट, हे सगळं खऱ्या अर्थाने सहभाग लोकांचा जेव्हा एखाद्या उपक्रमाला लाभतो तेव्हा तो उपक्रम यशस्वी होत असतो आणि म्हणून हे वृक्षवल्ली प्रदर्शन अतिशय देखणं आहे. मध्ये बघितलं एअर कंडिशन, याच्यामध्ये भाज्या बघितल्या. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत कलाविष्कार 2025 पारितोषिक वितरण. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात उत्कृष्ट कला सादर करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना बीजे हायस्कूल येथे 12 फेब्रुवारी 2025 रोजी विविध कला प्रकारातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घुगे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कलेला वाव मिळण्यासाठी जिल्हा परिषद आयोजित कलाविष्कार 2025 कार्यक्रम अधिकारी कर्मचारी यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा मंच महत्त्वाचा असून सर्वांना उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला असून विविध कला सादर केलेल्या विजेत्यांचा सत्कार केला. प्रत्येकाने विविध कलागुणांना आत्मसात करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले. कार्यक्रमासाठी सामान्य प्रशासन विभागाने पुढाकार घेऊन उत्तम कामगिरी केल्याबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे व सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कौतुक केले. यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत स्वच्छ भारत मिशन प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बोरडकर, कार्यकारी अभियंता बांधकाम पाणीपुरवठा संदीप चव्हाण, जिल्हा योग आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास संजय बागुल, जिल्हा कृषी अधिकारी MM बाचुटीकर,
जिल्हा जलसंधारण अधिकारी दिलीप जोकार, सर्व तालुकास्तरीय गट विकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.